गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो, फायनली आपण अष्टविनायक दर्शनासाठी निघालो आहे आणि 2026 मधली ही माझी पहिली सोलो राईड आहे. खरं तर एक मित्र येणार होता माझ्यासोबत, पण मात्र ऐन वेळेस त्याचंही कॅन्सल झालं. त्याच्या वाईफ आजारी पडली आणि त्याच्यामुळे तो नाही म्हटला. तर ठीक आहे, काय गणपती बाप्पाचं नाव घेऊन आपण आता निघतोय. ॲक्च्युअलमध्ये माझं असं झालं की जायचं की नाही जायचं या संभ्रमात मी होतो आणि त्याला कॉन्टॅक्ट करण्याचाही प्रयत्न केला, पण त्याने काही रिप्लाय दिला नाही. म्हणून मग शेवटी ठरवलं की आपल्याला अष्टविनायक दर्शनाला जायचं आहे म्हणजे जायचंच आहे. आणि फायनली मी आता घरून निघालो आहे. खरं तर घरून निघताना माझ्या कॅमेराला प्रॉब्लेम आला. मी रात्री बॅटरी त्याची चार्ज करून ठेवलेली होती, पण माझ्याकडनं काय झालं की काहीतरी मला वाटतं नीट चार्ज झाला नाही ही बॅटरी, आणि मग त्याच्यामुळे तो सकाळी आता सुरू करायला गेलो. गाडीवर बसल्यावर तो सुरूच होईना. त्याच्यामध्ये परत माझा अर्धा तास गेला त्या बॅटरीच्या इश्यूमुळे. आणि मग ठीक आहे, आता पाहू काय. आता केला आहे त्याला चालू करत. ठीक आहे, पाहू आता काय. मित्रांनो नमस्कार. खरं तर कॅमेराच्या बॅटरीने परत त्रास दिला आणि मग आता फायनली बॅटरी चेंज केली मी. आणि मग त्याच्यानंतर आता आपण निघालो आहे. अजून तर मी धुळ्यातच आहे, आता हायवेला लागलो आहे आणि आता आपण निघूया. कॅमेराच्या याच्यामुळे ॲक्च्युअलमध्ये माझा जवळपास 1 तास खर्च झाला. 1 तासापासून घरून निघालो तेव्हा इश्यू होतो आणि तिथून कॅमेरा सुरू झाला, पण मध्येच परत तो अजून बंद पडला. आणि मग परत केव्हापासून मी त्या बॅटरीचा इश्यू पाहत होतो. शेवटी बॅटरी चेंज केली आणि मग आता फायनली आपण निघालो अष्टविनायक दर्शनासाठी. तर चला सगळ्यांनी म्हणूया परत एकदा, गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा सुखरूप हा सगळा प्रवास होऊ दे. तुझे 8ही जे दर्शन आहेत तर ते अतिशय निर्विघ्नपणे तुझे दर्शन घेऊ दे आणि सुखरूप घरी येऊ दे. मित्रांनो नमस्कार. आपण आता चांदवड घाटापर्यंत आलो आहे. जवळजवळ आपण 90 किलोमीटरपर्यंतचा टप्पा पार केला आहे. सकाळी मी निघालो 8 वाजता, पण काय झालं की रात्री मी कॅमेऱ्याची बॅटरी चार्ज करायला लावली, पण ती नीट झाली नाही. आणि मग त्याच्यामुळे सकाळी निघतानाही थोडा प्रॉब्लेम आला आणि त्याच्यामुळे मला नीट शूट पण नाही करता आलं सुरुवातीला, सकाळी निघालो तेव्हापासून. त्याच्यानंतर मग मी बॅटरी माझ्या पॉवर बँकला कनेक्ट करून ती चार्ज केली आणि आता मी माझा जो कॅमेरा आहे तर तो आता सुरू केला आहे. तर आज आपण 2026ची ही आपली पहिली सोलो राईड आहे आणि आपण जातोय अष्टविनायक दर्शनाला. तर त्याच्यामध्ये आजचा आपला जवळजवळ मला वाटतं 300 किलोमीटर आपण चालणार आहोत. तर त्याच्यातला एक 90 किलोमीटरचा आसपासचा पहिला जो टप्पा आहे तर तो आपण पार केला आहे. आणि आज आपण इथून जाणार आहोत ओझरच्या गणपतीला आणि तिथून लेणाद्री जाणार आहोत. आणि मग त्याच्यानंतर पाहूया, जर वेळ भेटला तर अजून पुढचा जर टप्पा आपल्याला पार करता आला तर तो पाहू. पण ते आता वेळेवर अवलंबून आहे की आपण कधी पोचतो, काय पोचतो. मित्रांनो आपण चांदवडपासून आता मधून एक शॉर्टकट घेतला आहे
जो नांदूर शिंगोटे च्या आसपास म्हणजे संगमनेरच्या मागे लागतो आणि मग तिथून आपण पुढे हायवेला परत लागणार आहोत. तर हा स्टेट हायवे आहे आणि आता लासलगाव विंचूर असं मधून आपण नांदूर शिंगोट्याला लागणार आहोत आणि मग तिथून पुढे आपण संगमनेर जाणार आहोत. मित्रांनो, खरं तर ही माझी पहिली सोलो बाईक राईड आहे. याच्या आधी मी जेवढ्याही राईड केल्या आहेत त्या सगळ्या कुणी ना कुणी एखादा मित्र माझ्यासोबत असायचा. पण ही जी राईड आहे तर ही ॲक्च्युअलमध्ये माझी इच्छा होती की कधीतरी आपण ही एखादी राईड ही सोलो राईड करावी आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने 2026 मधली ही माझी पहिली सोलो राईड आहे. याच्या आधी मी लद्दाख पण गेलो होतो, पण तेव्हा आमचा एक ग्रुप होता. माझे 2 पुण्याचे मित्र होते आणि धुळ्यातला माझा एक मित्र आणि मी, आम्ही असे 4 लोक आम्ही लद्दाख गेलो होतो. त्याच्यानंतर मग मी 12 ज्योतिर्लिंगचा प्लॅन केला होता, पण नेमकं तेव्हा माझ्या नव्या घराचं काम सुरू झालं. मित्रांनो, आता आपण लासलगावमध्ये आलो आहेत आणि लासलगावमधून आता आपण पुढे संगमनेरकडे निघणार आहोत. सकाळचे 10 वाजलेत, पण मात्र अजूनही थंडी कमी झालेली वाटत नाही. माझे पायसुद्धा थरथर करत आहे, इतकी थंडी आहे. आणि आपण आता निफाडच्या दिशेने जातो आहे. लासलगावहून निफाडच्या दिशेने आपण जातो आहे आणि या पट्ट्यामध्ये प्रचंड थंडी असते आणि त्याची जी जाणीव आहे तर ती आता मला पण होते. मी घरून ओव्हर कॉन्फिडन्समध्ये निघालो होतो की काही नाही, थोडं ढगाळ वातावरण आहे, थंडी कमी झाली आहे, त्याच्यामुळे मला काय एवढी थंडी वाजणार नाही. पण माझ्या अंगात आता खूप थंडी भरलेली आहे. मी आता चहा शोधतोय. चहाचं जर पुढे कुठे एखादं दुकान दिसलं तर तिथे आपण चहा पिऊया आणि मग पुढे निघूया. मित्रांनो, आता आपण लासलगावमध्ये आलो आहेत आणि लासलगावमधून आता आपण पुढे संगमनेरकडे निघणार आहोत. इथे बऱ्याच ठिकाणी रस्त्याचं काम चालू आहे, त्याच्यामुळे केव्हाचा ट्रॅफिकमध्ये अडकलेलो होतो. आणि इकडे ना कांद्याचं मार्केट आहे, लासलगाव, विंचूर. मागेही मालेगावच्या जवळ पण एक मार्केट होतं, तिथेही ट्रॅफिक होती. पण त्याच्यापेक्षा जास्त ट्रॅफिक इकडे आहे, कारण खूप वाहनं मार्केटमध्ये येत आहेत कांदा घेऊन आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळपासून ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो. आता बाहेर निघालो आणि तुम्ही पाहू शकता साईडला रस्त्याचं कामही चालू आहे, त्याच्यामुळे एकाच साईडने वाहनं चालू आहेत सगळी आणि त्यात ही कांद्याची सगळी. इथे
तुम्ही जर सगळी शेतं पाहिली, एकतर त्याच्यामध्ये कांदा आहे किंवा मग बऱ्याच ठिकाणी द्राक्षाची बागा पण या ठिकाणी दिसत आहेत. पण बहुतेक नाशिक जिल्ह्यामध्ये कांदा आणि द्राक्ष ही दोन प्रमुख पिकं जी आहेत तर ती घेतात. फुल आपले शेवटचे 20 किलोमीटर आता राहिले आहेत. आणि आज आहे ना गारठा जरा जास्त आहे. आता दुपारचे 1:30-1:45 वाजलेत, अजूनही जो गारठा आहे तर तो गारठा कमी होत नाहीये. सकाळी तर इतकी प्रचंड थंडी वाजत होती. मी घरून निघालो तेव्हा काही वाटलं नाही मला, पण जसा मी चांदवडच्या लगबग आलो तर तेव्हापासून मात्र खूप थंडी जी आहे तर ती अंगाला झोंबायला लागली. आणि त्याच्यानंतर पुढे तर मग खूप थंडी वाढली आणि अक्षरशः माझे पाय अगदी असे थरथर करत होते. इतकी थंडी अंगाला वाजत होती. पण नंतर हळूहळू थोडं जसं आता ऊन वाढायला लागलं तसं थोडा गारठा कमी होतोय, पण मात्र तरी तो जाणवतोय. आहे अजूनही थंडी आहे. दुपार जरी झालेली असली तरी मात्र थंडी आहे. आणि मला वाटतं की परत संध्याकाळी थंडीचं प्रमाण चांगलंच वाढेल इकडे असं वाटतंय मला. तसं तर मी स्वेटर वगैरे आणलेला आहे, पण शक्यतो उद्या जेव्हा आपण निघू, जिथे आपण आता रात्री थांबू पुढे कुठे, तर तिथून सकाळी जर लवकर मात्र निघालो तर थंडीमुळे मात्र हाल होणार आहेत असं मला वाटतंय. ओझर क्षेत्री विघ्नहर प्रकट झाला सर्वेश्वर, भक्तांची संकटे केली दूर समूळ विघ्ने वारोनी. श्री क्षेत्र ओझर. मित्रांनो, आपण आता ओझरच्या अगदी जवळ आहोत. 4 किलोमीटर फक्त इथून आता ओझर बाकी आहे. मध्ये रस्ता प्रचंड खराब होता, काम चालू होतं आणि त्याच्यामुळे त्याच्यात आपला बराच वेळ गेला. पण मात्र आता हा रस्ता चांगला आहे.
इकडे मला वाटतं ऊसचा कारखाना आहे. मागच्या बऱ्याच वेळेपासून अशी ही जी बैलगाड्या आहेत तर हे ऊसाने भरून भरून कारखान्यावर जात आहेत. तर इकडे एक साखर कारखाना आहे मला वाटतं, त्याच्यामुळे एवढे सगळे जे ऊसच्या गाड्या आहेत तर त्या भरून भरून तिकडे जात आहेत. प्रामुख्याने पुणे जिल्ह्याचा भाग आहे आणि इकडे बहुतेक जी शेती आहे तर ती ऊसाची मोठ्या प्रमाणात होते. कारखाने पण बरेच साखर कारखाने आहेत इकडे आणि त्याच्यातून बरीच जी साखर आहे तर तिची त्या ठिकाणी निर्मिती केली जाते, तयार केली जाते. इथं तलाव दिसतोय मला. तलाव आहे की बांधारा आहे? कुकडी नदी आहे मला वाटते ही कुकडी. इकडे लेण्याद्री आहे. आपण आता ओझरला जातोय. ओझरवरून मग आपल्याला लेण्याद्रीला पण जायचंय. लेण्याद्रीला पण अष्टविनायकांपैकी एक विनायकांचं मंदिर आहे. इथे आजूबाजू पूर्ण ऊसाची शेती आहे. मोठे मोठे ऊसाची शेत आणि ऊस पण वाढलेले दिसत आहेत आपल्याला. अगदी गावाच्या नजीक आहेत. हे बघ, इकडे ऊसाची शेती आहे आणि पुढे मित्रांनो फायनली बाप्पाचं मंदिर या ठिकाणी आलेलं आहे. विघ्नेश्वर विघ्नहर्ता देवस्थान ट्रस्ट ओझर. गणपती बाप्पा मोरया. पहिलं गणपती बाप्पा जे आहेत ओझरचे तर तिथे आपण आलो आहेत.
मित्रांनो, आपलं ओझरच्या महागणपतीचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण निघतोय लेण्याद्रीला. मी माझं हेल्मेट वगैरे कॅमेरा सगळं इथेच, हे बघा या मावशी बसलेल्या आहेत, तर या मावशींकडे दिलेलं होतं. खूप छान होत्या. तर ते बिचाऱ्यांनी एकही रुपया न घेता माझं सगळं जे साहित्य आहे तर ते नीट सांभाळून ठेवलं. तर अशी माणसं या जगात आहेत की जी खूप मनाने चांगले असतात. आणि मी त्यांना पैसे देत होतो ॲक्च्युली, की मावशी असू द्या, 10-20 रुपये मी त्यांना देत होतो, तर त्या घेत नव्हत्या. मग मी काय केलं, मी त्यांच्याकडनं ते लेमन चॉकलेटच्या ज्या गोळ्या असतात लेमनच्या, तर त्या मी त्यांच्याकडनं घेतल्या आणि त्यांच्याकडे स्कॅनर होतं. तर मी त्या स्कॅनरमधून त्यांना बळजबरीने ते पैसे टाकले, तरी त्या घेत नव्हत्या. पण मी म्हटलं नाही मावशी असू द्या, कारण असं म्हटलं मी एखाद्या स्टॉलवाल्याकडे जर ठेवलं असतं तर त्याच्याकडनं त्याने मला काही ना काही 200, 400, 500 रुपयाचं घ्यायला लावलं असतं. तर त्यापेक्षा मी तुम्हाला दिलेलं कधीही चांगलं, आणि म्हणून त्या मावशींना मी 20 रुपये दिले असेच. आता आपण जातोय लेण्याद्रीला. मला मावशींनी सांगितलं की लेण्याद्रीचा बाप्पा जो आहे तर तो जरा वरती डोंगरावर आहे, तर चढायला अर्धा-पाऊण तास लागतो. पायऱ्या आहेत त्याला, आणि पास नंतर जे मंदिर आहे तर ते मंदिर बंद करतात, कारण तिथं खूप माकडं आहेत आणि त्या माकडांमुळे ते लवकर खाली उतरवतात. सगळ्या भक्तांना खाली उतरवतात, कारण माकडं जे आहेत तर ते लोकांना प्रचंड त्रास देतात, मावशींकडनं कळलं. आणि म्हणून मग आपण इथं जास्त वेळ न घालवता आता सरळ लेण्याद्रीकडे जातोय. हँड ग्लोव्ज राहून गेले. आज जरा गोंधळ होतोय माझा. मध्ये एका ठिकाणी मी थांबलो होतो, तर हँड ग्लोव्ज माझ्या मागे बॅगवर राहून गेले आणि मी तसंच गाडी काढून पुढे निघालो. थोडं पुढे गेलो आणि मग मला आठवण आली की अरे मी तर हँड ग्लोव्जच घातलेले नाहीत. मग शोधतोय कुठे ठेवले, बॅगेवर, पुढचे टँक बॅगवर पण नाहीत, मागच्या बागेवर पण नाहीत, म्हणजे ते मागच्या मागे कुठेतरी पडून गेलेले होते. परत मी गाडी रिटर्न केली आणि मग शोधत एक कुठे पडलेला तर एक कुठे पडलेला होता, आणि मग ते दोघी घेतले आणि मग परत मी इकडे रस्त्याला लागलो. तर आज जरा गोंधळ होतोय. ॲक्च्युली कॅमेरामुळे थोडा गोंधळ झाला आज सकाळपासूनच. ठीक आहे, तो आता तर सुरू झाला आहे, त्याच्यामुळे काय परत कॅमेरा करण्यात मजा नाही. चला, आपल्याला आता अष्टविनायकांपैकी दुसरं जे दर्शन आहे लेण्याद्रीचं, तर ते घ्यायला आता जायचं आहे. इथे समोर पाटी लागलेली आहे लेण्याद्रीची. 14.5 किलोमीटर इथून लेण्याद्री ती दाखवत आहेत. इकडनंच माळशेज घाटालाही जात आहेत आणि कल्याणलाही जात आहेत. माळशेज घाट तर खूपच भारी आहे, पण तो आता नाही, पावसाळ्यात. तो माळशेज घाटामध्ये श्रावण महिन्यात जर आपण गेलं तर त्या घाटात मधून ते पडणारे सगळे जे धबधबे आहे किंवा ते जे सगळ्या डोंगरांमधून जे ढग आहेत तर ते जाताना दिसतात, धुकं असतं. तर एक वेगळी मजा तिथे आहे माळशेज घाटामध्ये. मी मित्रांनो, दिसतंय का ते तिथे वरती मंदिर आहे. झाडांमुळे शक्यतोवर दिसत नसेल, पण मला दिसलं इथून. ते पहा, ते तिथे वरती मंदिर आहे आणि तिथे आपल्याला जायचं आहे. ते लोक जात आहेत तिथे वरती त्या मंदिरामध्ये. मित्रांनो, आपला दुसराही गणपती झालेला आहे लेण्याद्री, आणि आता आपण रांजणगावकडे निघालो आहेत.
लेण्याद्रीचा ज्या पायऱ्या आहेत तर त्या खतरनाक आहेत, कारण चढायला इतका त्रास झाला मला. आणि काय झालं की मी आता रस्त्यामध्ये येताना जेवण करून घेतलं आणि त्याच्यानंतर पाणी पिलं नाही, तर मला तहान लागलेली होती. मी आलो, गाडी इथे पार्किंग केली आणि त्याच्यानंतर पायऱ्या लागण्याच्या आधी एक हॉटेल होती, तर त्या हॉटेलवर मी पाण्याची बॉटल घेतली एक छोटी आणि पूर्ण ढसा ती पिऊन घेतली. तर तेव्हा तर मला काही वाटलं नाही, पण जेव्हा मी सुरुवातीच्या एक 15-20 पायऱ्या चढलो त्याच्यानंतर मला इतका त्रास व्हायला लागला, मळमळ व्हायला लागला अचानक आणि थोडे चक्कर पण यायला लागले. तर खरं तर असं करायला नको आपण, पण माझ्याकडनं ते झालं. तर तुम्ही ते लक्षात ठेवा की असं काही व्हायला नको. पाण्याची बॉटल सोबत असू द्या आणि एक घोट पाणी म्हणजे थांबत पीत जा, म्हणजे मग शरीरालाही तो त्रास होत नाही. कारण ते एकदम पाणी पोटात गेलं आणि परत ती पायऱ्या चढणं, तर त्याच्यामुळे तो सगळा गोंधळ झाला खरं तर. ठीक आहे, तर चला आता आपण पुढच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी इथून निघालो आहेत रांजणगावला. रांजणगाव इथून आहे आता 72 किलोमीटर, 1.5-2 तासाचा प्रवास इथून आहे आपला. तर परत गणपती बाप्पाचं नाव घेऊया, गणपती बाप्पा मोरया. आणि पुढच्या डेस्टिनेशनला किंवा रांजणगावला आता आपण निघूया. मित्रांनो, फायनली आपण रांजणगावला पोहोचलो आहेत आणि आता आपण गाडी पार्किंग करून बाप्पाच्या दर्शनाला जाऊया. पण मंदिराच्या जवळच आता आहोत, तर मंदिराच्या जवळच कुठेतरी पार्किंग बघू गाडीची. आपली बॅग वगैरे पण तिथे कोणीतरी सांभाळेल, हेल्मेट वगैरे, आणि मग आपण जाऊया.